मुंबईतल्या सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। ड्रेस कोड संदर्भातलं सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आलंय। सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजेत, तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येईल असं पत्र मंदिर न्यासाकडून आता प्रसिद्ध करण्यात आलं। जगप्रसिद्ध असलेलं प्रभादेवीचं श्री सिद्धिविनायक मंदिर, या मंदिरामध्ये पुढच्या आठवड्यापासून एक आचारसंहिता आम्ही पेहरावर ठेवलेली आहे, ड्रेस कोडवर ठेवलेली आहे। मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता पावित्र्य जपणारा असावा। आपण मंदिरामध्ये येतोय, आपण बाप्पाचं दर्शन घेतोय, तर कुठेतरी त्याचं पावित्र्य नष्ट होणार नाही अशा प्रकारचं तुमचा पेहराव असावा। इथे हाच पेहराव घाला हेच कपडे घालावे, त्यामध्ये कुठलाही निर्बंध नाही, परंतु जे पेहराव कराल तो पूर्णपणे समोरच्याला भक्तांना कुठलाही संकोच वाटणारा नसावा असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि त्या प्रामाणिक मतातून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। तर ड्रेस कोड नेमका काय सांगतो? नागरिकांनी संकोच वाटणार नाही असे कपडे परिधान करावे। भक्ताचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा। पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे हे परिधान करावे। तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही असे ड्रेस कोड मध्ये नमूद करण्यात आले। या निर्णयानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। जे आज असे परिपत्रक काढतायत, पहिला तो त्यांना अधिकार आहे का, लॉ अँड ज्युडिशरीकडे त्यांनी दिलाय का, आणि आजच ही करायची गरज का आली? या वर्षानुवर्ष सिद्धिविनायकचं दर्शन भावनात्मक होऊन घेऊन घेतात लोक सकाळच्या सडी चालत येतात। आता मग कोण ट्रॅक पॅन्ट घालून येत असेल किंवा कुठच्याही घालत असेल, मग हा नवीन संशोधन करणारे कोण आहे? आणि मग हे लागू हे जसं ह्यांच्या बाबतीत केलं जात आहे भक्तांच्या बाबतीत, तसे ट्रस्टी आणि अध्यक्षांच्या बाबतीत होणार आहे का? मला असं वाटते काय ना काहीतरी असं चित्र निर्माण करून लोकांच्या भावना पेटवायचं आणि परत एक नवीन वादाला सुरुवात करून घेऊन महत्व मिळवून द्यायचं का, असं या निमित्ताने होतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।